असताना टाळी वाजावी वावेश्वर दशावतार नाट्य मंडळाचं आराध्य दैवत गणपती पंचायतन आलेलं आहे. म्हटलं दाता दाता सेवा करावी, पूजा करावी, जे काय मिळेल ते घेऊन जावं. वेळेवरती आला, दक्षिणेसाठी आला. तुम्ही द्याल ते आम्ही घेऊ, अपेक्षा नाही. सुरुवात करा. इथे तरी कुठे आहे का? मंदिराच्या बाजूला तरी आहे. नाही स्वतः तो आता वाळावर वाळवून घेतो. झालं का? आमच्या झायला तोडा आहे लहान, तेरा आहे मोठा. म्हणून बडबडावा येतो, काळू जटवी तुमनावा येतो. काय नाही बरं का?
खयचा मग एका एका पदाला आपण म्हणू. हा सोडतो. हा देवा का लालवा चंद्रकया, हा देवा का पांढरा चंद्रकया, हा देवा का पंढरा चंद्रकया. वाटाण्याचा भाव होतो. एक शुद्ध भाजप दुसऱ्या दिवशी हे गणपती घरोघरी येतात. त्यावेळी बायका म्हणजे की धाना दिसपट होते. हा हा वरून वाटोळा खालून चपटा. प्रचारात मोदक होते म्हणतात. जे घरा अर्पण करतात. कचरावर पाहिला का गणपती मोठा बघा. हा. त्याच्यावर दिलेलं झाला. लहान जाईल. आधी या. हे घ्या. काय म्हणाला? आज तुझे बायलो या दिसत बरो वाय तुझं खायलो हो. खाली पाहो. काय? आम्ही पायराज कोण आहे. त्याचं वाळ उंदीर आहे. आम्ही त्याला म्हटलं कशाला हो? खुंटीवर मानतो सगळं खुंटीवर ठेवला होतो. हा. त्याने खुदून तुम्ही खाल्लं. काय म्हणता? हो खायला माझं करू. काय? शिवसुता भजावे नरजली शिवसुता भजावे नरजली शिवसुता भजावे नरजली विघ्न विनाशका मंगलमूर्ती भजावे मुरली सुनावे बंसी बजावे मुरली सुना दे गले से लगा ले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी बजा दे मुरली सुना दे बंसी बजावे मुरली सुनावे गले से लगा ले मुरली वाले
देवतेचा अपमान कोणी केला असेल तर त्या देवतांनी नाही. ज्यावेळी देवतांवर संकट आली त्यावेळी हा कलिदेवताने त्यांना सहकार्य करण्यात नाही. त्या देवतांनी केलं तर काय? माझ्या बाबतीत माझा अपमान या कलिदेवतेचा अपमान सहन होत नाही. माझा अपमान कोणता असेल तर त्या स्वर्ग लोकांमध्ये साऱ्या 33 कोटी देवतांची आसन ही स्वर्णाने बनले. मात्र या कलिदेवाचा आसन लोहाने बनलं आहे. एवढंच नव्हे तर सारे 33 कोटी देवता मांडीला लावून बसण्याची तत्पर होता. नाही, त्या कलिदेवतेला 12 पावलं दूर रोखण्याची तत्पर होत आहे. हा अपमान या कलिदेवतेला सहन होत नाही. एवढंच नव्हे, माझं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे. त्या देवतांनी एवढं सहकार्य करून या कलिदेवतेच्या बाबतीत केला ते काय? केवळ कपाट आणि कर असतात. ज्यावेळी या कलिदेवतेनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून पाहिलं त्यावेळी तो शिकार म्हणतात माझ्या मार्गात आला. एवढंच नव्हे, माझं आणि त्याचं घोर असं युद्ध झालं. सूर्य तेज निर्माण केलं. ते सूर्य तेज त्यानं जागृत केलं. स्वतः काळा झाला. मात्र तो माझ्या मार्गातून बाजूला गेला नाही. एक सारखा विचार करतोय कोणता असेल तर त्या सकाळ मताचा सेवन कसा करावा या गोष्टीचा विचार. नारायण नामाची लंकारी. जगज्जेठा परमेश्वर, हे अखिल विश्वाच्या विश्वव्यापका, हे अखिल विश्वाच्या पालन करते देवते, हे माझ्या आराध्य देवते, हा नारद तुझ्या चरणाशी नतमस्तक होतोय. भगवान
गोडवा मुखात घ्यावा आणि तोच गोडवा मुखात घेऊन नित्यशा त्रिभुवनात भ्रमंती करावी, जेणेकरून सकल भक्तांसाठी श्रवण भक्तीचा मार्ग मोकळा व्हावा, जेणेकरून त्यांच्या पाश्चात्य जीवनातील सर्व पाप नाहीशी होऊन त्यांना पुण्य मिळू, हीच इच्छा उरी धरून भगवंता हा नारद त्रिभुवनात नित्यशा भ्रमंती करतो. आश्चर्य आले की जाळी हो बलिदेवतेला करून ए नारदा, तुझी आणि माझी भेट बऱ्याच दिवसानंतर होते. अरे प्रत्येकाला भाग्य मिळत नसतं, म्हणजे? आज तुला भाग्य मिळालं म्हणून त्याचा फायदा मात्र कसाही घेऊ नको. हे नारदा, काय झालं? या बलिदेवतावर तुझा येणार आहे. पण मला सांगले बसू, पण नोकरा समोर मी बसू का नोकर म्हणाला तुला. आणि काय म्हणू? अरे बलिदेव म्हणतात मला. हे नारायण कल्पविकल्पाची देवता कलिदेव. उगाच सांगू नको. म्हणजे ही कल्पविकल्पाची देवता कली देवा तुझ्या पुरता मर्यादित. हे नारदा, तू देवतांचा नोकर आहे, देवतांचा नोकर तू राहा. बोलण्याचा भावार्थ मला सांग, तू देवतांचा नोकर नाही? नाही. नाही? नाही. मला सांग, सर्व देवतांना सुवर्ण असणं, प्रत्येक देवदेवता मांडीला मांडी लावून बसतात, पण तुझं मात्र असं लोहाचं ते सुद्धा 12 पावलेला. हे नारदा, याची आठवण पुन्हा करून देऊ नको. एवढे अजून आठवडे भरपूर आहेत. आठवडी जोपर्यंत तुला करून देते ना, तोपर्यंत तुला तरी कसं समजणार? तू नोकर, नारायण हे नारदा, नोकराला नोकरच मिळायचंय. नोकर बोलू नको. अगोदर सांगतोय. हे नोकरा, नारायण पण का? तर ज्या ज्यावेळी देवतांवर संकट निर्माण झाले, हं? त्या त्यावेळी त्या देवतांची चाकरी करण्यासाठी तू तयार